चला नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे कोणत्याही तारखेचा वार कसा काढायचा आणि कसलीही कोडिंग नाही का पाठ न करता मी आज तुम्हाला कोणत्याही तारखेचा आपण ह्या लेक्चरमध्ये वार काढणार आहोत. तर बघूया. आता बघा, मी अशी दोन उदाहरणं निवडलेली आहेत. 15 ऑगस्ट 1947 आणि आजची तारीख. तर बघा, 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य भेटलेलं आहे. आणि त्या दिवशी वार कोणता होता, कसलीही कोडिंग पाठ न करता बघा काय करायचं. पहिली स्टेप काय करायचं, आणि फक्त नाही का तुम्हाला वाराची कोडिंग नाही का कशी राहते बघा. रविवार दिवशी काय असते, सुट्टी असते बघा, सुट्टीचा वार असतोय. त्यामुळं नाही का त्याचा जो क्रमांक आहे ते 0 घ्यायचा. रविवार काय असते, सुट्टी दिवस असते. ओके, त्याचा 0 घेतला म्हणजे चालू करायचं. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. बघा, इथं येणारे 1, इथं येणारे 2, इथं 3, 4, 5 आणि शनिवार 6. बस, रविवारी सुट्टी, त्या दिवशी 0 घ्यायचं. 1, 2, 3 शनिवारपर्यंत 6. शनिवारचा कोड किती, 6 आहे. आता पहिली स्टेपमध्ये काय करायचं, अगोदर पहिल्या स्टेपमध्ये काय करा, हे वर्ष कोणतं आहे, 1900 इथं लिहिले. आता 1901 आहे, शतक वर्ष आहे, परंतु लीप वर्ष आहे का, नाही. तर ह्याच्या अगोदर एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. 100 वर्ष जर घेतलं, मी काय म्हणतो आहे, 100 जर वर्ष घेतलं तर काय, त्या 100 वर्षामध्ये हे साधं वर्ष बघा, 100 वर्ष शतक आहे परंतु लीप वर्ष नाही आहे. 100 वर्षामध्ये लीप वर्ष किती आहेत ते मित्रांनो, लीप वर्ष आहेत बघा 24. आणि 100मधून जर 24 जर गेले तर साधे वर्ष असणार आहेत आपले. साधे वर्ष किती आहेत, 76. हे बघा, हे लीप वर्ष नाही. शतक जरी असेल तर लीप वर्ष नाही आहे. त्याच्यामुळे 24 काय आहेत, लीप वर्ष आहेत, आणि 76 काय आहेत, साधे वर्ष आहेत. मग लीप वर्ष आहेत ना, त्याच्यामध्ये 2 दिवस काय असते, जास्तीचे असतात. म्हणजे 24 दोन्ही किती, 48. आणि साध्या वर्षामध्ये 1 दिवसच जास्तीचा असतो. म्हणजे 76 गुणिले 1 जर केलं मी, बघा इथे 1 करतो, काय येणार आहे, 76च येणार आहे. आणि इथं 2 केलं मी, म्हणजेच 24 दोन्ही 48 आलं. आता मी ह्यांची बेरीज करतो. बेरीज जर केली, 8 आणि 6 किती, 14. 1400ला किती, 4चा हात आला 1. 7 आणि 4 किती, 11. हात आलेले किती, 12. 124 आले. 124 सगळे दिवस आले त्याच्यामध्ये. ओके, आणि त्याला काय करायचं, 7ने डिव्हाइड करायचं. 7ने डिव्हाइड केलं, 7 1 7, 7 2 14 जास्त होते. 7 1 किती, 7. खाली किती राहिले, 5 राहिले. 5 राहिले, मग संख्या झाली 54. 7 7 49, 7 8 56, 7 7 49 बघा, 7 7 49. आणि 49 आणि किती, 54. म्हणजे 54मधून 49 गेले, खाली किती राहिले, 5. म्हणजे मित्रांनो 17 आठवडे येतात आणि 5 दिवस काय जास्तीचे येते. मला सांगायचे काय बघा, आता 1900 आहे ना, 1900 हे काय आहे, शतक वर्ष आहे परंतु लीप आहे का, नाही. मग 100 वर्ष जर आलं तर त्याला काय असते, 5 दिवस जास्तीचे येतात. बघा कसं होतं आहे. आता मी जर इथं घेतलं लीप वर्ष, ह्याच्या जवळचं कोणतं, 1600 किंवा बरं 1600 घेतो मी इथं. 1600 हे शतक आहे आणि शतक लीप वर्ष आहे. त्याच्या बदल्यात काय घ्यायचं, म्हणजे 0 असते बघा. शतक लीप वर्ष असलं ते काय असतं, 0 असतं. आणि 1600 झाल्याच्या नंतर मग काय घेणार मी, 1700. हे काय, शतक वर्ष आहे परंतु लीप वर्ष नाही. त्याच्यामध्ये काय होतं आहे, 100 पॉईंट वाढलेत बघा. बघा ना, हे 1600 आणि 1700, त्याच्यामध्ये किती, 100 झालेत. 100 झालेत तर म्हणजे मग आता आपण म्हणलं 100 वर्षामध्ये 24 लीप वर्ष, साधे 76 आहेत. मग त्यांचं कॅल्क्युलेशन केलं, एक्स्ट्राचे किती दिवस येतात, 5 दिवस येतात. म्हणजे 1700ला किती घ्यावं लागणार आपल्याला, 5 दिवस एक्स्ट्रा येतात. आता मी काय करतो, 1800 घेतो. 1800मध्ये कितीची वाढ झालेली आहे, 200ची वाढ झालेली आहे. आणि 100ला किती वाढतात, 5. आणि 200ला किती वाढणार आहेत, 10 दिवस एक्स्ट्राचे वाढणार आहेत. आता 1900वर येऊया. 1900मध्ये नाही का 300 हे झाले, 300 वर्ष वाढलेत. मग एकाला किती, 5 आहेत.
आणि 83ला किती होणार आहेत मग 5 आणि 5 10 आणि 5 15 दिवस होणार आहे. 1900 झाल्यावर काय होणार आहे 2000. 2000 आलं का लीप वर्ष, पुन्हा शतक लीप वर्ष, त्याचं काय असणार आहे मग 0. जास्तीचा दिवस काहीच नसणार आहे म्हणजे 0 असणार आहे. समजतंय. मग अशी सिक्वेन्स चालू होती बघा. मग 5 0 5 10 15 0 5 10 15 जसे वर्ष असतील तसे. आता समजलं. मग मी काय करायला लागलो 1900 ना त्याच्यामध्ये जास्तीचे दिवस किती आहेत 15, म्हणजे जवळचं लीप वर्ष किती आहे 2000 आहे ना, त्याच्या मागे यायचं 15. पण हे समजण्यासाठी तुम्हाला मी लिहिलेलं आहे. ह्याचे दिवस किती आहेत मित्रांनो 15. इथे लिहिले 15. जास्तीचे दिवस किती आहेत 15. विषय राहिला आता 47चा. मी बघा दुसऱ्या स्टेपमध्ये मी 47 लिहितो. इथं 47 लिहिले. 47ला काय करायचं 4ने भागायचं. सॉरी 1 मिनिट. आता हे 1947 संपलेलं नाही. 47 काही चालू आहे. आपल्याला चालू विचारलं ना 15 ऑगस्ट 1947 म्हणजे 47 पूर्ण झालेलं नाही. ऑगस्टपर्यंत आलेलो होतो आपण 15 ऑगस्टपर्यंत. मग हे 47 घेतले ना त्याच्यामधून 1 वजा करायचा, कारण 47 चालू आहे. ऑगस्टपर्यंत आलो होतो आपण तिथं. म्हणजे किती राहिले 46 राहिले. 46ला काय करायचं 4ने डिव्हाइड करायचं. 4ने काय करायचं डिव्हाइड करायचं, जेणेकरून आपल्याला हे बघा तुम्ही कन्सेप्ट समजला असेल तुम्हाला. 4ने जर डिव्हाइड केलं त्याच्यामध्ये आपल्याला लीप वर्ष फाइंड होणार आहेत. बघा 4 1 4. आता इथं राहिले 6, पुन्हा 4 1 4, म्हणजे 11 काय आहे तर लीप वर्ष आहेत. बघा इथं लिहितो मी 11 काय आहे तर लीप वर्ष. ओके. मग 46 तर सगळे वर्ष आहेत ना. 46मधून जर 11 जर गेले तर खाली किती राहतात बघा, खाली राहतात 5 आणि 3 म्हणजे 35 राहतात. ओके. 35 राहिले. हे 35 काय आहेत साधे वर्ष आहेत आणि लीप वर्ष काय आहेत 11 लीप वर्ष आहेत. मग लीप वर्षामध्ये 2 दिवस जास्तीचे असतात, म्हणजेच 11 दोन्ही 22 होणार आहे इथं. आणि साध्या वर्षामध्ये 1 दिवस जास्तीचा असतो, म्हणजे 35 गुणिले 1. बघा इथे 1 35 1 35. इथपर्यंत झालं बघा तुमचं क्लिअर. आता ही एक जास्तीचे दिवस आलेत, हे एक जास्तीचे आणि हे एक जास्तीचे. आता विषय राहिला 15 ऑगस्टपर्यंत जे चालू 1947 आहे ना, हे 47 चालू ना आपल्याला त्या महिन्यापर्यंत यायचं आहे, ऑगस्ट महिन्यापर्यंत. तर बघा इथं लिहितो मी. बघा तिसरी स्टेप आहे आपली. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै आणि ऑगस्ट. ओके. ऑगस्ट तर आपल्याला दिलेले आहेत त्यांनी 15 दिवस त्याच्यामधले. बघा जानेवारी हा 31 दिवसाचा काय आहे महिना आहे आणि त्याच्यामुळे त्याचे 3 दिवस जास्तीचे. मग 31ला मी काय केलं 7ने डिव्हाइड केलं. 7 चौकी ते 28. 31मधून 28 वजा करा म्हणजे 3 दिवस जास्तीचे आले. आणि फेब्रुवारी हे काय आहे साधं वर्ष आहे. ओके. साधं वर्ष असेल तर फेब्रुवारी काय आहे 0 घ्यायचं, कारण साध्या वर्षामध्ये किती असतात 28. 7 चौक 28 0 जास्तीचे दिवस. 47 हे साधं वर्ष असल्यामुळं. मार्च 31 दिवसाचा 3 दिवस जास्तीचे आणि एप्रिल 30 दिवसाचा 2 दिवस जास्तीचे. मे 31 दिवसाचा 3 दिवस जास्तीचे. जून 30 दिवसाचा त्याचे 2 दिवस जास्तीचे. हे 31 आहे 3 दिवस. आणि ऑगस्टचं किती विचारलेत 15 ऑगस्टला म्हणजे त्याचे 15 दिवस राहतील. समजतंय. आता काय करायचं जिथं बेरीज 7 येते ते लगेच रिमूव्ह काढून टाकायचं लगेच. बघा नाही तर बेरीजच करून घेऊया. बघा इथं काय करतो मी 15 लगेच 7ने भागतो. 7 दोन्ही 14 म्हणजेच एकच जास्तीचा दिवस राहिला. आता बघा हे 3 आणि 3 6 आणि हे 1 7 म्हणजे हे 3 कटले, हे 3 कटले आणि हा 1 कटला. आता विषय राहिला ह्यांचा 3 आणि 3 6, 2 आणि 2 4 म्हणजे इथं 10 आले. 10ला लगेच 7ने भागतो. 7 1 7 म्हणजेच खाली किती राहिले 3 दिवस जास्तीचे राहिले. विषय राहिला 15ला काटा बरं 7ने. 7 दोन्ही 14, 1 दिवस एक्स्ट्राचा राहिला. ह्याला 7ने काटा. बघा हे राहिलेले आहेत आपल्या 7 त्रिक 21 इथं 1 राहिला आणि 7 5 35 हे 0 राहिलं. ओके. म्हणजे हे 1 आणि हा 1 आणि हे 3 ते 2 5. ओके. किती दिवस राहिले 5 दिवस राहिलेत ना. 1 1 2 2 आणि हे 3
ओके 3 हां 3 म्हणजे 5 दिवस आले राईट करेक्ट. आता मग नाही का कोडिंगकडे लक्ष द्यायचं. 5 दिवस जास्तीचे आले तर कोडिंग रविवारी 0 सोमवार वगैरे लिहून दिलेले 5 कशाचा रे शुक्रवारचा. अशा पद्धतीने मित्रांनो कसलीही कोडिंग पाठ करायची नाही. अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडू शकतो. नाही तर हे कोड पाठ करा ते कोड पाठायला खूप कन्फ्युजन होते बघा आणि ते कोडिंग आहे ना कधीही विसरू शकते. अशा प्रकारे सॉल्व करा. आता मी आजच्या तारखेचा काय करतो वार या ठिकाणी सॉल्व करून घेतो बघा. सॉल्व करतो. आज किती तारीख आहे 4 ऑगस्ट. आज किती तारीख आहे 4 ऑगस्ट. बघा 4 ऑगस्ट 2000 किती रे 24 आहे. 2000 किती 24. ओके पहिल्यांदा काय करायचं हे 2000 उचला बरं इथे ठेवले 2000 कसे आहेत शतक आहे शतक वर्ष आहे आणि लीप वर्ष आहे. बघा ना 400ने भाग जातो म्हणजे ह्याचा जो जास्तीचे दिवस काय येणार आहेत 0 येणार आहेत. बघा ना 2000चे काय जास्तीचे दिवस 0 येणार आहेत. मग त्याचा विषय संपला. आता 24ला एका साईडला घ्या इथं 24. मित्रांनो काय आहे 4 ऑगस्ट 2024 हे चालू आहे. चालू असल्यामुळे त्यातून 1 वजा करायचा म्हणजे किती येणार आहेत 23 येणार आहेत. आणि 23ला काय करायचं 4ने भागायचं. त्याच्यामध्ये लीप वर्ष किती आहेत बघायचे. मग 4 25 किती 4 5 हे लीप वर्ष आहेत. मग 23मधून जर 5 गेले खाली किती राहिले 18 हे काय आहेत साधे वर्ष आहेत. लीप वर्ष जर असेल तर 2 दिवस जास्तीचे असतात. साधे वर्ष जर असेल तर 1 दिवस जास्तीचा असतो. घ्या बरं करून याचं कॅल्क्युलेशन 5 2 10 आणि इथं काय येणार आहे 18 1 18 आणि इथंच लगेच 7ने भागायचं. जे नाही का तुमचा रिमाइंडर आहे ती ठेवायची फक्त. बघा 7ने जर काटले ह्याला 7 1 7 बघा 7ने भाग जर दिला 7 1 7 10तून 7 गेले खाली राहिले 3 जास्तीचे दिवस 3 राहिले. ह्याला लगेच 7ने कमी करा बरं का भाग द्या. 7 1 7 7 2 14 7 2 किती 14 म्हणजेच 18तून 14 गेले खाली किती राहिले 4. ओके बघा 3 आणि 4 7ने भागिले तर हे सगळंच कॅन्सल होते. आता विषय राहिला फक्त 4 ऑगस्ट म्हणजे जे रनिंगचं चालू आहे 2024 ते ऑगस्टपर्यंत जायचं. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट. ओके जानेवारीचा 3 एक्स्ट्राचे दिवस. आता इथं बघा फेब्रुवारी हे काय 2024 काय लीप वर्ष आहे. मग फेब्रुवारी महिना काय आहे ऑगस्ट आपण पर्यंत गेलो म्हणजे फेब्रुवारी महिना त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. मग फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो लीप वर्षामध्ये. मग त्याचं काय होणार आहे 1 दिवस जास्तीचा येणार आहे. मार्चचे किती 2 दिवस एप्रिलचे 3 मेचे 2 3 थांबा जानेवारी 3 फेब्रुवारी 1 मार्चचे 3 येणार आहेत ना ह्याचे 2 येतील ह्याचे 3 याचे 2 आणि जुलैचे 3 आणि ऑगस्टचे आपल्याला 4 ऑगस्ट म्हणजे 4 दिवस त्याचे. ओके जिथे 7 बेरीज येते त्याला लगेच कमी करायचे. इथे 4 आणि 3 7 आलं तर हे बी कॅन्सल झालं. ओके आता ह्यांच्यामध्ये बघा 4 आणि 3 7 यायले कॅन्सल झालं. आता आणखी कुठं 7 येते बघूया. हे बघा 3 आणि 3 6 आणि हे एक 7 हे बी कॅन्सल झालं. आता इथं 3 आणि 2 5 5 आणि 2 किती रे 7 म्हणजे हे बी सगळंच कॅन्सल झालं. म्हणजेच रिमाइंडर किती 7 भागिले 7 जर केलं बाकी किती येते 0 येते 0. मग रविवारी कसं असतं सुट्टी असते बघा 0 काय आहे रविवारचा कोड आहे. रविवारी शांतपणे सुट्टी असते. अशा प्रकारे मित्रांनो कसलाही कोड पाठ न करता तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये कोणत्याही तारखेचा वार काढणे मी शिकवलेलं आहे. आणि मी कोडिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे. कोडिंगनी कशी नाही का कोणत्याही तारखेचा वार कसा काढायचा मी नाही का ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक शेअर करत आहे. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.